हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार, कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष। वसंत डावखर यांच्या कथित मानहानी प्रकरणी उद्धव ठाकरेंना कल्याण कोर्टाचे समन्स। आज उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे उपस्थित राहणार। वेळ आल्यावर काँग्रेसला चोख उत्तर देणार, काँग्रेसच्या गुंगी गुडिया या टीकेवर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार सक्रिय राजकारणात कार्यरत, त्यांच्याबाबत बोलताना पातळी सोडून बोलणं योग्य नाही। पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसला घरचा आहे। राज्यात एसआयआरची मुदत 17 ऑगस्टपर्यंत वाढवली। एसआयआर सर्वेक्षणासाठी 10 दिवसांची मुदतवाढ। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील दान घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकार ॲक्शन मोडवर। गेल्या 5 वर्षात देणगी स्वरूपात मिळालेली रक्कम आणि दागिन्यांचं ऑडिट करण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश। म्हाडाच्या 2460 घरांसाठी 6 ऑगस्टला काढली जाणार सोडत। 4 ते 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जाहीर केली जाणार सोडत। शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते राहणार हजर। आणि येमेनच्या समुद्रात भारतीय जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला। जहाजावरील 13 भारतीयांची सुखरूप सुटका। भारत सरकारनं केला हल्ल्याचा निषेध। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या बीड दौऱ्यावेळी पत्रकार परिषदेवरून झालेल्या वादाचं खापर धनंजय मुंडे पत्रकारांवर फोडण्याचा प्रयत्न करतायत। सुनेत्रा पवारांचं निवेदन संपल्यानंतर न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला, पण त्यांना मध्येच थांबवून धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद आटोपती घेतली। या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल झाला। काँग्रेसनं तोच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत टीका देखील केली। तसंच काँग्रेसनं धनंजय मुंडेंच्या याच कृतीला हुकुमशाह म्हणत धनंजय मुंडेंवर टीका केली होती। मात्र धनंजय मुंडेंनी या दोन्ही मुद्द्यांवरून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनाच जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला। पण जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न विचारणं हे पत्रकाराचं काम आहे। न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधींनी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारला होता। कदाचित धनंजय मुंडेंना तो रुचला नसावा, म्हणूनच त्यांनी या सगळ्या प्रकरणाचं खापर पत्रकारांवर फोडण्याचा प्रयत्न केला। मात्र धनंजय मुंडे पत्रकारांनी प्रश्न विचारणं गुन्हा आहे का? पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर वातावरण खराब होतं का? याचं जरा उत्तर द्या। बीडमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाढत्या गुन्हेगारी संदर्भात पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांना जर प्रश्न विचारले तर यातून वातावरण खराब कसं होतं हे जरा समजावून सांगा। त्यासंबंधी सुद्धा आमची काल चर्चा झाली आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी तशा सूचना दिलेल्या आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। बीड जिल्ह्याच्या माध्यमांच्या बाबतीत मी स्वतः ट्विट केलं की 90 नाही 95% प्रतिनिधी प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अतिशय चांगलं काम करतात, फेअर काम करतात। पण काही मंडळींना मात्र बीड जिल्ह्याचं वातावरण सहजासहजी निवळू द्यायचं नाही। जातीपातीचं ज्या पद्धतीचं राजकारण चालू ठेवायचं आहे त्याच्यासाठी ते तुझबरही त्यांचे प्रयत्न कमी पडू देत नाहीत। उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती जर पत्रकारांचे प्रश्न घेत नाही आणि उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती एक आमदाराला ज्यांच्या प्रतिमेच्या अनुषंगाने आधीच सांगितलं त्यांना त्यांच्याकरवी पत्रकारांना चूप बसवतात, हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे।
तिथं असणारे स्थानिक जे नेते आहेत, जे आता तालुक्यापुरते राहिलेले आहेत, त्यांनी त्या पत्रकाराला अतिशय वाईट पद्धतीने, जसं की काय ते स्वतः एक गुंड आहेत अशा टोनमध्ये गप्प बसायला लावलं, शांत बसायला लावलं आणि सामान्य लोकांसाठी जो विचारलेला प्रश्न आहे गुंडागर्दीच्या बाबतीत तो मुद्दामून दाबला. कारण का बहुतांश बीड जिल्ह्यातले गुंड हे त्या नेत्याच्याच परिचयाचे आहेत. त्यातला मोठा गुंड हा जेलमध्ये जाऊन बसलाय, तो कधीच बाहेर निघणार नाही. माझं तर पत्रकारांना विनंती आहे, तुम्ही सर्वांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे की एक पत्रकारांनी योग्य प्रश्न विचारून सुद्धा गुंडासारखी दमदाटी करून पत्रकारांचा आवाज हा त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न हा मुंडेंकडनं त्या ठिकाणी झाला. दरम्यान काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेवरून जेव्हा वातावरण तापलं तेव्हा अखेर सुनेत्रा पवार यांनी यावर उत्तर दिलंय. पाहूयात. नाही, हे खूपच खराब बाब आहे. ती आज म्हटली अच्छा मी अपडेटेड नाहीये, पण ज्यांनीही हे म्हटलं तर त्यांना हे लक्षात यायला पाहिजे. ती ताई त्या सक्षम स्त्री आहेत ज्या मागे उभ्या होत्या दादांच्या, ज्याच्यामुळे दादा आपल्या समोर येऊ शकले आणि त्यांनी घर सांभाळलं, त्यांची एरिया सांभाळली, तेव्हा दादा बाहेर अजून फिरू शकले आणि आपलं नाव कमावू शकले. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सकाळी 11 नंतर सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाचा या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय आणि या संदर्भात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता मुंबईत जेनझींकडून लक्षवेधी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. मी जेनझी आहे, मी दोघांच्याही बाजूने आहे असा मजकूर या बॅनरवर दिसून येतोय. तसंच मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि भारत सरकारचा सन्मान करतो. तसंच शिक्षणाचा मान आणि भारत सरकारचा सन्मान असाही उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे. मुंबईत ठिकठिकाणी जेनझींकडून हे पोस्टर लावण्यात आलेले आहेत. या बॅनरची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. कोल्हापूरच्या सुर्वेनगर परिसरातील एका बंद घरात झालेल्या स्फोटामुळे खळबळ माजलेली आहे. घराचं नुकसान करण्याच्या उद्देशानं जिलेटिनसह स्फोटक साहित्याचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. या स्फोटात संबंधित घरासह आजूबाजूच्या काही घरांचंही नुकसान झालेलं आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक दाखल झालं असून पोलिसांकडून स्फोटामागचं कारण आणि आरोपींचा कसून तपास सुरू आहे. प्राथमिक तपासमध्ये निष्पन्न होत आहे की घरांना नुकसान करण्याच्या दृष्टीने इथे कोणते ब्लास्ट मटेरियलचे, एक्सप्लोजिव्ह मटेरियलचे यूज झालेलं आहे. फॉरेन्सिकची टीम पण सध्या घटनास्थळावर उपलब्ध आहे आणि बंद घरं असल्यामुळे कोणतेही जीवितहानी झाले नाही आहे आणि फक्त घराचे नुकसान झालं आहे आणि या मॅटरमध्ये पूर्ण बारकाईने आमचे तपास सुरू आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर दाट धुक्याची चादर पसरल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्प धुक्यात हरवून गेलाय. सलग पावसामुळे खंडाळा लोणावळा परिसर हिरवाईनं नटला असून दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे, धुक्यामध्ये हरवलेले रस्ते आणि मनमोहक निसर्ग पर्यटकांना भुरळ घालते. टायगर पॉइंट, भुशी धरण आणि विविध व्ह्यू पॉइंट्सवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मिसिंग लिंक आणि लोणावळा परिसरातील ड्रोन दृश्य पर्यटकांना भुरळ घालतायत. ही दृश्य आपण पाहतोय तर ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत. धुक्यात हे मिसिंग लिंकचं पूर्ण रस्ता हरवलेला आहे. खंडाळ्यात निसर्गाची मुक्त उधळण सध्या सुरू आहे आणि ती पर्यटकांना खुणावते. पर्यटकांची मोठी गर्दी टायगर पॉइंटवर देखील पाहायला मिळते.